Welcome back once again into the SD tutorial. Today we have here gathered for the important notification about the eligibility form for the FIBBN and FIBCA student. तर विद्यार्थी मित्रांनो चला तर सुरू करूया आपल्या नवीन या व्हिडिओला. तर विद्यार्थी मित्रांनो FIBB आणि BCS साठी एलिजिबिलिटी फॉर्मची नोटीस ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना दिली गेलेली होती. या ठिकाणी तुम्हाला ही जी फॉर्म आहे तुम्हाला 11 नोव्हेंबर ते तुम्हाला 20 नोव्हेंबर यामध्ये तुम्हाला भरायचे आहे. तर ह्यामध्ये फॉर्म भरत असताना सगळ्यात पहिले फॉर्म काय आहे? एलिजिबिलिटी फॉर्म हा विद्यापीठाने दिलेला असतो. हा फॉर्म तुम्हाला भरणं गरजेचं असतं. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार आहे, लॅब 1 मध्ये जाऊन तुम्ही त्याची हार्ड कॉपी तुम्ही कलेक्ट करणार आहे. लॅब 1 मध्ये जाऊन त्याची हार्ड कॉपी कलेक्ट करणार. या ठिकाणी हार्ड कॉपीमध्ये तुम्हाला तुमचं नाव व्यवस्थित फिल करायचं असणार आहे. 12वी कधी पास आउट झाले, तुमचं सीट नंबर काय आहे, फोन नंबर, आधार कार्ड नंबर या सगळ्या तुम्हाला माहिती त्या ठिकाणी प्रॉपर फिल करायची असेल. ही माहिती फिल केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याची पेमेंटची रिसिप्ट तुम्हाला अपलोड करायची असेल. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला फी पेड करायची आहे. तुम्हाला FIBBA आणि FIBCA दोघांसाठी ₹650 दिले आहे. आउटसाइड टू द महाराष्ट्र स्टुडंट दे वॉन्ट टू पे द 1150. ₹50 ही तुमची फॉर्म फी असणार आहे आणि ₹600 तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी फी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो फॉर्म हा तुम्हाला लॅब 1 मधून विदाउट एनी पेमेंट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला द्यायचं असणार आहे. ₹50 फॉर्म फी ही तुम्हाला ऑनलाईन पे करायची असणार आहे. तर ही तुम्ही कशी पे करणार ते मी तुम्हाला पुढे याच्यात सांगणार आहे. ही जी रिसिट आहे तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटमध्ये जाऊन ascn.kkwalk.edu या ठिकाणी जाऊन तुम्हाला पे करायची असणार आहे. कॉलेजची वेबसाईट बघूया आपण कशी आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही ascn.kkwalk.edu यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची कॉलेजची वेबसाईट आपल्याला या पद्धतीने ओपन होताना दिसेल. यामध्ये गेल्यानंतर बरेचसे टॅब्स आहे. मग या टॅबमध्ये कुठे जायचं आपल्याला? एक्झामिनेशनमध्ये तुम्ही जाणार. एक्झामिनेशनमध्ये तुम्ही गेलात तर ऑनलाईन पेमेंटमध्ये या ऑप्शनमध्ये तुम्ही क्लिक करणार आहात. यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या टाईपचा विंडो ओपन होताना दिसेल. या ठिकाणी बघा सिलेक्ट द फी. या ठिकाणी पेमेंट कॅटेगरी काय आहे? आपले एलिजिबिलिटी फॉर्म आहे. एलिजिबिलिटी फॉर्मवरती तुम्ही क्लिक करणार आहात. यावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला टॅब ओपन होताना दिसेल. यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, जेंडर मेल फिमेल जे पण काही असेल, ईमेल आयडी, क्लास तुमचा FIBBA किंवा FIBCA असणार आहे. हां, अकॅडमिक इयर कुठला टाकणार? अकॅडमिक इयर तुमचं 24-25 आहे. आधार कार्ड नंबर, कॅटेगरी या ठिकाणी ₹50 फिक्स फी तुमची दिलेली आहे आणि तुम्हाला ₹600 वरतून तुम्हाला टाकायचे असेल विदिन द महाराष्ट्र स्टुडंटसाठी. आउटसाइड द महाराष्ट्र स्टुडंट असतील त्यांना ₹1100 टाकायचे असणार आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशन यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल पेमेंट करणार आहे. तुमचं इथं नाव, तुमचं बर्थ डेट, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. नंतर व्हेरिफाय करायचं आहे. आय एम रीड अँड ॲग्री विथ दिस ऑल द टर्म अँड कंडिशन्स. त्यानंतर तुम्ही कॅप्चा टाकायचं. नेक्स्ट म्हणणार. नेक्स्ट म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हेरिफाय द पेमेंट डिटेल येणार. ते केल्यानंतर कंप्लीट द पेमेंट डिटेल हे ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असणार आहे? तुम्ही ATMच्या थ्रू किंवा तुम्ही UPIच्या थ्रू पेमेंट पे करणार आहात. नंतर याचे प्रिंटआउट घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो याची प्रिंटआउट घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं असणार आहे? तुम्ही हार्ड कॉपी जो लॅब 1 मध्ये घेतला होता तो, नंतर तुमची आत्ताची जी प्रिंट आहे ती, नंतर तुम्ही 12वीचं मार्कशीटचं झेरॉक्स आणि तुम्ही ABCD आयडी कोड जो पण काय जनरेट केला आहे ते, हे 4 डॉक्युमेंट तुम्हाला 2 प्रतीमध्ये करायचे असणार आहे. ओके. 2 प्रतीमध्ये केल्यानंतर हे तुम्ही काय करणार आहे? क्लास कोऑर्डिनेटरकडनं व्हेरिफाय करणार. ओके. 2 प्रती का करायच्या मी ते सांगतो. ते व्हेरिफाय केल्यानंतर तुम्ही काय करणार? एक प्रती तुमची एक्झाम सेक्शनला तुम्ही जमा करणार आहात. ती जमा केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक प्रत ही तुमच्याकडे असणार आहे. जोपर्यंत एलिजिबिलिटी नंबर येत नाही, तुम्ही काय डॉक्युमेंट केले आहे किंवा काही जर मिस्टेक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते लगेचच कळेल. ओके. हार्ड कॉपी लॅब 1 मधून एकच मिळेल. त्याचं तुम्हाला ती झेरॉक्स काढून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. मग ह्या पद्धतीने तुम्ही काय करणार आहे? फॉर्म हा एक्झामिनेशन सेक्शनला जमा करणार आहे. बरेचसे विद्यार्थी तुमच्या क्लास कोऑर्डिनेटरकडनं फॉर्म चेक केल्यानंतर तो एक्झाम सेक्शनला जमा करत नाही आणि सर शेवटी सगळ्यांना त्याचा प्रॉब्लेम येतो. फॉर्म भरत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं नाव, तुमचं 12वीचं डिटेल, तुमचं पर्सनल डिटेल जे पण काय असेल, फोन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आधार कार्ड, पॅन कार्ड डिटेल जे पण काही तुम्ही त्यामध्ये भरणार आहात त्या प्रॉपर तुम्हाला असल्या पाहिजे. ओके. होप सो ऑल ऑफ यू गेटिंग द होल इन्फॉर्मेशन अबाउट एलिजिबिलिटी notice. Thank you so much. Stay tuned with this SD tutorial.